दोस्तानो, आजची ही रात्र साधी नाही. ही ती दहलीज आहे जिथून नशीब करवट घेणार आहे. कारण आजपासून कर्माचे न्यायाधीश, काळाचे स्वामी, दंड आणि कृपा दोन्ही देणारे देव भगवान शनिदेवांची दृष्टी 12 राशीमधील त्या 5 विशेष राशींवर स्थिर होत आहे, ज्याची वर्षानुवर्षाची परीक्षा आता समाप्तीच्या दिशेने जात आहे आणि भाग्याचे दार उघडणार आहे. होय मित्रांनो, आतापर्यंत ज्यांनी शांतपणे संघर्ष केला, अपमान सहन केला, मेहनत केली पण फाडा कमी मिळाले, ज्यांच्या रात्री चिंता आणि दिवस जबाबदाऱ्यांत गेले, त्याच्यावर आता शनिदेवांचा असा आशीर्वाद बरसणार आहे की जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. धन, मानसन्मान, स्थैर्य आणि मनाची शांती हे चारही सुख एकाच वेळी मिळणार आहेत. कारण शनी जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा ते कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत, तर जीवनाची पायाभरणी मजबूत करून देतात. आणि ही कृपा 1-2 दिवसांची नसून दीर्घकाळ परिणाम देणारी आहे. त्यामुळे जे लोक या क्षणी हा संदेश ऐकत आहेत त्यांनी समजून घ्यावे की हा योगायोग नाही तर संकेत आहे. वरच्या शक्ती तुम्हाला आधीच सूचना देत आहे की तयार व्हा. संधी, लाभ आणि प्रगती तुमच्या दारावर दस्तक देणार आहेत. घरातील आर्थिक तंगी हळूहळू संपेल. अडकलेले पैसे परत मिळतील. मेहनतीचे खरे मूल्य प्राप्त होईल. जे नोकरीत आहेत त्यांना पद आणि प्रतिष्ठा मिळेल. जे व्यापारात आहेत त्यांना अचानक मोठे व्यवहार आणि नवे मार्ग मिळतील. आणि ज्याचे मन दीर्घकाळ अस्वस्थ होते त्यांना मानसिक दिलासा मिळेल, कारण शनी फक्त धनच देत नाहीत तर स्थैर्यही देतात. आता तुमच्या जीवनातील वारंवार पडून पुन्हा उठण्याचा का संपेल आणि स्थिरपणे पुढे जाण्याचा का सुरू होईल. पण लक्षात ठेवा, शनिदेव शिस्त आणि सत्य आवडतात. त्यामुळे ही कृपा टिकवून ठेवण्यासाठी अहंकारापासून दूर राहणे, चुकीच्या मार्गांपासून बचाव करणे आणि गरजूंची मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच हा आशीर्वाद सातत्याने फाडा देईल. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी जे खरे श्रद्धाळू आहेत त्यांनी मनापासून एकदा जय शनिदेव नक्की लिहा आणि ही ऊर्जा स्वीकारा, कारण श्रद्धेशी जोडलेले मनच कृपेला आकर्षित करते. आणि आता त्या भाग्यवान राशींबद्दल बोलूया, ज्याचे नशिबाचे कुलूप उघडणार आहे. या त्या राशी आहेत ज्यांच्यावर शनीची दृष्टी आता दंडातून दयेत बदलत आहे आणि जीवनात संघर्षातून यशाचा अध्याय सुरू होणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. हा का तुमची ओख बदलू शकतो. तुमची परिस्थिती बदलू शकतो आणि येणाऱ्या वर्षांत तुम्हाला तिथे पोहोचवू शकतो जिथे पोहोचण्याचे तुम्ही फक्त स्वप्न पाहिले होते. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पुढचा का साधा नसून भाग्यनिर्माणाचा का आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना चांगलेच माहीत आहे की सनातन परंपरेत असंख्य दिव्य शक्तींची उपासना केली जाते आणि या महान देवांमध्ये एक अत्यंत प्रभावशाली नाव आहे. न्यायाचे अधिपती, काळाचे स्वामी आणि कर्माचा लेखाजोखा ठेवणारे भगवान शनिदेव. शनी ही अशी शक्ती आहे जी दिखावा नाही तर सत्याचा साथ देते. जी व्यक्तीच्या पद, धन किंवा चलाखीवर नाही तर तिच्या कर्मांवर निर्णय करते. शनिदेवांना सूर्यदेवांचे पुत्र आणि भाग्याची दिशा बदलणारा ग्रह मानले जाते. हे तेच देव आहेत जे जीवनाची परीक्षा घेऊन आत्म्याला परिपक्व करतात आणि शेवटी व्यक्तीला उच्च आध्यात्मिक स्तरावर पोहोचवण्याची क्षमता ठेवतात. अनेक लोक त्यांच्या नावाने भय अनुभवतात, पण सत्य हे आहे की शनी भय नाही तर संतुलनाचे प्रतीक आहेत. ते निसर्गाच्या नियमांना स्थिर ठेवतात, अन्याय थांबवतात आणि प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार फाळा देतात. ज्याच्यावर त्यांची कृपादृष्टी पडते त्याच्या जीवनातील गुंतागुंती सुटू लागतात. अडथळे दूर होऊ लागतात आणि मार्ग आपोआप तयार होऊ लागतात. पण जे लोक छल, कपट, स्वार्थ आणि इतरांना हानी पोहोचवण्याच्या मार्गावर चालतात त्यांना शनी योग्य वेळी असा धडा शिकवतात जो आयुष्यभर लक्षात राहतो. आता काळाचे चक्र एक नवा वळण घेणार आहे,
कारण शनिदेवांची विशेष अनुकंपा 12 राशीमधील 5 भाग्यवान राशींवर केंद्रित होणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा वर्षानुवर्षांच्या अडचणी संपून स्थिर यशाची सुरुवात होणार आहे. या निवडक राशींवर शनी महाराज अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि आता यांच्या जीवनात अभाव, चिंता आणि अडथळे टिकू शकणार नाहीत. दिव्य संरक्षणामुळे त्यांच्या कार्यांना गती मिळेल. निर्णय योग्य ठरतील आणि मेहनतीला अनेक पटीने फाळा मिळेल. शनिदेवांच्या या विशेष कृपेने त्यांच्या जीवनात सुख, वैभव, मानसन्मान आणि आत्मविश्वासाचे तेज वाढेल. जुने दुःख मागे पडेल. मनातील घबराट संपेल. क्रमांक 1 त्यामध्ये सर्वात आधी ज्या राशीचे नाव पुढे येते ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या जातकांसाठी हा का साधा नसून भाग्यजागरणाचा संकेत घेऊन येत आहे, कारण कर्माचे स्वामी भगवान शनिदेवांची थेट कृपा आता तुमच्या जीवनमार्गाला प्रकाशमान करणारी आहे. आतापर्यंत ज्या अडथळ्यामुळे तुमची गती मंदावत होती ते एकामागून एक दूर होतील आणि प्रगतीचा वेग वाढू लागेल. शनी प्रसन्न होणे म्हणजे स्थिर यश. त्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीत, सामाजिक प्रतिमेत आणि ओळखीत लक्षणीय वाढ दिसून येईल. लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. तुमच्या निर्णयाचे कौतुक होईल आणि कार्यस्थळी तुमचा प्रभाव वाढेल. जे संधी पूर्वी हातातून निसटून जात होत्या त्या आता स्वतःहून तुमच्याकडे येतील. करिअर असो किंवा व्यवसाय, नवीन दिशा खुलतील आणि योग्य वेळी योग्य लोकांचा साथ मिळेल. अर्धवट राहिलेले काम गती घेईल आणि ज्या योजना तुम्ही दीर्घकाळ सुरू करायच्या विचारात होतात त्यामध्ये पुढे जाण्याचे धैर्य आणि अनुकूल परिस्थिती दोन्ही मिळतील. शनीच्या विशेष कृपेने आर्थिक बाजू मजबूत होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील आणि धनसंचयाच्या संधी वाढतील. कुटुंबात समन्वय अधिक चांगला राहील. घरातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. व्यवसायाशी संबंधित जातकांना विस्तार, नवे ग्राहक आणि फायदेशीर करार मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल आणि तुमची ओळख विश्वासार्ह व्यक्ती म्हणून प्रस्थापित होईल. अचानक लाभ किंवा अनपेक्षित धनप्राप्तीचे योग देखील तयार होत आहेत, जे तुमची आर्थिक स्थिती संतुलित करतील. जर तुम्ही वाहन, मालमत्ता किंवा कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची योजना करत असाल तर का अनुकूल संकेत देत आहे. विचारपूर्वक उचललेले पाऊल भविष्यासाठी मजबूत पाया तयार करेल. क्रमांक 2 मित्रांनो, या सौभाग्यशाली क्रमात पुढील नाव ज्या राशीचे ठिकाणे समोर येते ती म्हणजे वृषभ रास आणि वृषभ राशीच्या जातकांसाठी हा का भाग्याच्या नव्या अध्यायाचे उद्घाटन करणारा संकेत देत आहे. कारण न्याय आणि कर्माचे स्वामी भगवान शनिदेवाची कृपा आता तुमच्या जीवनक्षेत्रात सक्रिय होणार आहे. लवकरच एखादी उत्साहवर्धक बातमी किंवा संधी तुमच्या दारापर्यंत पोहोचू शकते, जी दीर्घकाळ केलेल्या मेहनतीला सार्थ ठरवेल. आतापर्यंत जे प्रयत्न संथ परिणाम देत होते ते आता वेगाने फाळा देऊ लागतील आणि तुमच्या संयमाचे खरे मूल्य समोर येईल. शनीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिर सुधारणा दिसून येईल. खर्चांवर नियंत्रण वाढेल आणि कमाईचे नवे मार्ग खुलू शकतात. जे काम अडखत चालले होते ते गती घेतील आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे यशाच्या दिशेने पुढे जातील. मित्र आणि परिचितांशी सुसंवाद वाढेल, ज्यामुळे सहकार्य आणि संधी दोन्ही मिळतील. या काळात तुम्हाला विविध प्रकारचे लाभ, विशेषतः आर्थिक उन्नती आणि यशाचे संकेत मिळत आहेत. कुटुंबाचा पाठिंबा मजबूत राहील आणि जीवनसाथीच्या समजूतदारपणामुळे व सहकार्यामुळे अनेक निर्णय सोपे होतील. तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल आणि संवाद कौशल्यामुळे कामे सहज पूर्ण होतील. शनिदेवांच्या विशेष दृष्टीमुळे धनाशी संबंधित चिंता हळूहळू कमी होतील आणि जुनी अडकलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. वर्षानुवर्षे प्रलंबित योजना आता प्रत्यक्षात उतरू शकतात. प्रगतीचा वेग वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अधिक जवळ पोहोचताना दिसाल.
उन्नतीच्या आलेखवर जाईल आणि मेहनतीचे फाडा सन्मानाच्या रूपातही दिसून येईल. येणारा का तुम्हाला पुढे जाण्याची, ओख निर्माण करण्याची आणि यशाच्या नव्या उदाहरणाची निर्मिती करण्याची संधी देईल. म्हणून आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि सकारात्मक दिशेने पावले उचला, कारण हा टप्पा तुमच्यासाठी स्थिर यशाची पायाभरणी करू शकतो आणि खरोखरच ही अवधी तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होऊ शकते. क्रमांक 3 मित्रांनो, या शुभ क्रमात पुढील प्रभावशाली रास म्हणजे कुंभरास आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी काळाची चाल आता अनुकूल दिशेने ताना दिसत आहे. कारण कर्मफाचे अधिपती भगवान शनिदेवांची सकारात्मक दृष्टी तुमच्या जीवनक्षेत्राला ऊर्जावान करू लागली आहे. येणाऱ्या दिवसांत असा एखादा अवसर किंवा संदेश मिळू शकतो जो मनात नवी आशा जागवेल आणि पुढे जाण्याची प्रेरणा देईल. आतापर्यंत तुम्ही शांतपणे केलेल्या परिश्रमाचे फाडा मिळण्याचा का सुरू होऊ शकतो आणि अर्धवट राहिलेले कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होऊ लागतील. जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना व्यवहारामध्ये सुधारणा, ग्राहकांचा विश्वास आणि विस्ताराचे संकेत मिळू शकतात. योजना गती घेतील आणि लाभाच्या शक्यता वाढतील. आर्थिक प्रवाह पूर्वीपेक्षा अधिक चांगला होऊ शकतो आणि मेहनतीचे प्रमाणानुसार परिणाम दिसून येतील. जीवनात सकारात्मक घटनाची वारंवारता वाढेल ज्यामुळे उत्साह टिकून राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी जबाबदाऱ्या वाढण्यासोबतच मान्यता, पदोन्नती किंवा उत्पन्न वाढीचे संकेत तयार होऊ शकतात. जे लोक नव्या संधीच्या शोधात आहेत त्यांना योग्य दिशा मिळू शकते. अडकलेले धन किंवा प्रलंबित देयके परत मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे, ज्यामुळे आर्थिक संतुलन सुधारेल. कार्यक्षेत्रातील अडथळे कमी होऊ शकतात आणि काम सुरळीतपणे पुढे जाऊ शकते. मानसिकदृष्ट्या हलकेपणा आणि आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे निर्णयक्षमता अधिक चांगली होईल. कौटुंबिक वातावरण सहकार्याचे राहू शकते आणि वैयक्तिक जीवनातही संतुलन टिकून राहण्याचे योग आहेत. हा टप्पा तुम्हाला नवी सुरुवात, नवी उपलब्धी आणि स्थिर प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे संयम, शिस्त आणि योग्य दिशेतील प्रयत्न सुरू ठेवा, कारण परिस्थिती तुमच्या समर्थनात उभी राहू शकते आणि हा का तुमच्यासाठी सर्जनशील बदलांचे संकेत देत आहे. क्रमांक 4 मित्रांनो, या भाग्यशाली मालिकेत पुढील प्रभावशाली रास म्हणजे मेषरास. मेष राशीच्या जातकांसाठी परिस्थिती आता सहकार्याची भूमिका घेताना दिसत आहे, कारण कर्म आणि परिणामाचे नियंता भगवान शनिदेवांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रयत्नांना बाळा देणार आहे. येणाऱ्या काळात आर्थिक बाजूमध्ये सुधारण्याचे संकेत तयार होऊ शकतात आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचा वेग वाढू शकतो. जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना विस्तार, नवे संपर्क आणि लाभदायक संधी मिळू शकतात, ज्यामुळे नफ्याच्या शक्यता वाढतील. नोकरी करणाऱ्यांसाठी जबाबदाऱ्यांसोबत ओख वाढणे, पदोन्नती किंवा उत्पन्नात सुधारणा याचे योग तयार होऊ शकतात. काही लोकांना दूरस्थ ठिकाणे किंवा परदेशी संधींशी संबंधित शक्यता देखील मिळू शकतात, जर प्रयत्न योग्य दिशेने असतील. शनीच्या अनुकूलतेमुळे निर्णयक्षमता मजबूत होऊ शकते आणि योजना नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाऊ शकतात. आर्थिक संधी विविध स्रोतांतून पुढे येऊ शकतात, ज्यामुळे संतुलन अधिक चांगले राहील. कौटुंबिक जीवनात सहकार्याचे वातावरण राहू शकते आणि नातेसंबंधांत समज वाढल्याने सुसंवाद मजबूत होईल. संततीशी संबंधित बाबीमध्ये सकारात्मक बातमी किंवा प्रगतीचे संकेत मिळू शकतात. प्रेमसंबंधांत परिपक्वता आणि विश्वास वाढू शकतो. अडकलेली कामे क्रमाक्रमाने पूर्ण होण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतात, ज्यामुळे आत्मविश्वास मजबूत होईल. जर तुम्ही वाहन, मालमत्ता किंवा कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची योजना करत असाल तर विचारपूर्वक उचललेले पाऊल स्थिरता देऊ शकते. हा टप्पा तुम्हाला नियोजनबद्ध उन्नती, उपलब्धी आणि संतुलित विकासाकडे घेऊन जाणारा ठरू शकतो. त्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्न,
संयम आणि योग्य कर्ममार्ग टिकवून ठेवणे आवश्यक राहील, कारण अनुकूल का त्याच्याच सोबत असतो जे तयारीनिशी पुढे जातात आणि हा का तुमच्यासाठी सर्जनशील परिवर्तनाचा पाया ठरू शकतो. क्रमांक 5 मित्रांनो, या शुभ क्रमात पुढील सौभाग्यशाली रास म्हणजे कर्क रास आणि कर्क राशीच्या जातकांसाठी परिस्थिती आता सकारात्मक दिशेने बदलताना दिसू शकते. कारण कर्मफाचे अधिपती भगवान शनिदेवांची अनुकूल दृष्टी तुमच्या प्रयत्नांना मजबूती देण्याचा संकेत देत आहे. निकट भविष्यकाळात एखादी उत्साहवर्धक बातमी किंवा संधी मिळू शकते, जी मनोबल वाढवेल आणि पुढे जाण्याची प्रेरणा देईल. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे परिणाम क्रमाक्रमाने दिसू लागतील आणि अर्धवट राहिलेली कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतात. आर्थिक स्थितीत संतुलित सुधारण्याचे संकेत तयार होत आहेत, ज्यामुळे योजना पुढे नेणे सोपे होऊ शकते. मित्र आणि परिचितांकडून सहकार्य वाढू शकते आणि नेटवर्किंगमधून नवी संधी खुलू शकतात. या काळात विविध प्रकारचे लाभ, विशेषतः व्यावसायिक उपलब्धींशी संबंधित संकेत मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण सहकार्याचे राहण्याची शक्यता आहे आणि जीवनसाथीची समज व पाठिंबा मिळाल्याने निर्णय घेणे सुलभ होऊ शकते. संवादशैलीतील मधुरता आणि स्पष्टतेमुळे कामे साध्य होऊ शकतात आणि चर्चेद्वारे अनेक अडकलेले प्रश्न सुटू शकतात. धनाशी संबंधित चिंतामध्ये हुहू घट होऊ शकते. जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेलात तर दीर्घकाळ प्रलंबित कामे प्रगती करू शकतात, ज्यामुळे आत्मविश्वास मजबूत होईल. उन्नतीचा वेग स्थिरपणे वाढू शकतो आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टांच्या अधिक जवळ पोहोचू शकता. प्रयत्नाची सातत्यता ओघ आणि विश्वास वाढवेल. हा टप्पा तुम्हाला संतुलित विकास, उपलब्धी आणि मानसिक समाधानाकडे घेऊन जाणारा ठरू शकतो. त्यामुळे संयम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवा, कारण अनुकूल परिस्थिती त्याच्याच सोबत असते जे कर्ममार्गावर ठाम राहतात आणि हा का तुमच्यासाठी सर्जनशील प्रगतीचा पाया ठरू शकतो.